भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट वडवणीतील एका तरुणाने टाकली होती। त्या तरुणाला भाजप कार्यकर्त्यानं जाब विचारला त्यावेळी ते काय म्हणाले ऐक ना, तुझा अकाउंट हॅक झाले ना, तुला उद्या वडवणी मधले लोक दाखवते तुला काय तुला समजे ना काय कशा माझ्या बहिणीवर शिवाय द्यायला तरी शिवाजी महाराजांची जरा शिकवण नाही का तुला? शिवाजी महाराज शिकवण आहे, पण जे व्हिडिओ बघितलाय का, व्हिडिओ मध्ये बघा ना आमचे दैव होतात का? अरे हो हो, तू एकनिष्ठ देता येईस ना त्याला, त्याच्या आयडी वर तुम्ही जा ना, तुम्ही त्याला बोला ना, करून तू आमच्या ताईला कशामुळे बोललास तू? आमच्या दैवताला बोललेत, आमच्या दैवताला हे झाले म्हणून मी बोललोय। आणि तुम्हाला काय करायचे का ते करा मग। हा काय ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणाने सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बनवून माफी मागितलेली, पाहूया नेमकं काय आहे ते। चुकून कमेंट झाल्याबद्दल ताईच्या कार्यकर्त्याच्या व समाज बांधवाची मी जाहीर माफी मागतो। इथून पुढे माझ्याकडून अशी चूक होणार। धनंजय झाटे पाटील या तरुणाच्या पोस्टमुळं मुंडे समर्थकांच्या भावना दुखावल्या होत्या, एका समाजाच्या भावना दुखावल्या होत्या। त्यामुळे वडवणी परिसरातील सतीश बडे यांनी वडवणी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आणि फिर्याद दिल्यानंतर धनंजय झाटे पाटील याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। वडवणी पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे। त्यामुळे एकंदरीतच हे प्रकरण त्याला ज्यावेळेस त्यांनी पोस्ट टाकली त्यावेळेस त्याला त्याचं काही गांभीर्य लक्षात आलं नसेल, मात्र आता गुन्हा दाखल झाल्यामुळे निश्चितच त्याच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे, हे एकंदरीत तेवढं सत्य आहे। सतीश बडे यांनी आपल्या फिर्यादीमध्ये नेमकं काय म्हटलं हे पाहूया। सतीश बडे यांनी म्हटलं आहे की माझं इंस्टाग्रामवरती सोशल अकाउंट आहे, या अकाउंटवरती मी सर्चिंग करत असताना, अकाउंट उघडून पाहत असताना धनू पाटील या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह पोस्ट आढळून आली। त्यामुळं आमच्या व आमच्या समाजाच्या, आमच्या समर्थकांच्या भावना दुखावलेल्या आहेत, याबद्दल मी रीतसर तक्रार करत आहे, अशी पोस्ट आहे। त्यानुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे। महाराष्ट्र टुडे चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।